पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या शासकीय जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे। या प्रकरणामध्ये तब्बल 26 आरोपींच्या विरोधात पिंपरी चिंचवडमधील दापोडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींनी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेली 15 एकर जमिनीची शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी विक्रीचा व्यवहार केला। आर्थिक लाभाच्या अभ्यासापोटी शासनाची मालमत्ता हडप करण्याच्या हेतूने आरोपींनी कालबाह्य सातबारा उतारा जोडून तसंच इम्युटेशन स्कीप आणि अवैध दस्त नोंदवले। शासनाची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी आता 26 आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। शासकीय पशु पैदास पालन केंद्र जे ताथवडे येथे स्थित आहे, इथल्या साधारणतः 15 एकर जमिनीची परस्पर विक्री झाल्याप्रमाणे बद्दल डॉक्टर अमोल आहेर यांच्या फिर्यादीवरून आमच्याकडे दापोडी पोलीस स्टेशन येथे काल रात्री आम्ही एक फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे। याच्या संदर्भात तथ्य असं आहे की हिरण्ब गुपचूप यांच्या ती मालकीची जागा जे 1961 मध्ये मयत झालेले आहेत, अनियमितता याच्यामध्ये दिसून आल्याने आम्ही प्राथमिक चौकशी करून हा गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये हिरण्ब गुपचूप यांचे 23 वारसदार आणि त्याचप्रमाणे हा व्यवहार नोंदवणाऱ्या सहनियम निबंधक विद्या बडे यांच्याविरुद्ध काल गुन्हा दाखल केलेला आहे। तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दापोडी श्री महादेव कोळी साहेब करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।